नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक ज्योतिराव आवटे, मानसशास्त्र विभाग, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती. शैक्षणिक वर्ष 2020-21 या वर्षामध्ये SYBAमध्ये मी तुमचे स्वागत करतो. SYBAमध्ये मानसशास्त्र हा विषय सामान्य स्तरावरती आपल्याला अभ्यासायचा आहे. FYBAमध्ये असताना सामान्य मानसशास्त्राचा अभ्यास आपण केलेला आहेच. त्याचप्रमाणे SYBAमध्ये थर्ड सेमिस्टरला सामाजिक मानसशास्त्र या विषयाचं अध्ययन आपल्या सर्वांना करायचं आहे. तर थोडक्यात सामाजिक मानसशास्त्र म्हणजे काय याचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. ज्यावेळेस प्रत्यक्ष अभ्यासक्रमाला सुरुवात केली जाईल त्यावेळेस प्रत्येक संकल्पना तुम्हाला स्पष्ट करून सांगितली जाईल. तर सुरुवातीला आपल्याला तुमचा सिलेबस काय आहे याचे ओरिएंटेशन करायचे आहे आणि त्यानंतर एकदा सिलेबस समजून घेतला की त्यानंतर आपल्याला अध्ययनाला सुरुवात करायची आहे. सुरुवातीला सामाजिक मानसशास्त्र म्हणजे काय हे आपण पाहूया. हा समाजशील प्राणी आहे. तो समाजाशिवाय राहू शकत नाही किंवा जगूही शकत नाही. त्यामुळे नकळतच समाजाचा प्रभाव मानवावरती पडत असतो आणि सामाजिक मानसशास्त्रामध्ये या सर्व प्रक्रियांचा आपल्याला विस्तृतपणे अभ्यास करावा लागतो. काही शास्त्रज्ञांनी मानसशास्त्राची व्याख्या या पद्धतीने केलेली आहे. सामाजिक मानसशास्त्र म्हणजे सामाजिक प्रसंगात अनुलक्षून व्यक्तीने केलेले वर्तन व तिला आलेले अनुभव याचा अभ्यास होय. दैनंदिन जीवन जगत असताना आपण अनेक सामाजिक समारंभामध्ये, प्रसंगामध्ये, घटनेमध्ये वेगवेगळे प्रकारचे वर्तन करत असतो आणि त्या वर्तनाचा वेगवेगळ्या प्रकारे आपण अनुभवही घेत असतो. थोडक्यात त्याच अभ्यासाला आपण सामाजिक मानसशास्त्र म्हणू शकतो. सामाजिक म्हणजे समाजाशी संबंधित अनेक वेगवेगळ्या प्रसंगाचा समावेश त्यात होत असतो आणि या सर्व प्रक्रियांचा अभ्यास सामाजिक मानसशास्त्रामध्ये केला जातो. ही थोडक्यात व्याख्या आहे. यानंतर सामाजिक मानसशास्त्राचा सिलेबस किंवा अभ्यासक्रम काय आहे याबद्दल आपण चर्चा करणार आहोत किंवा आपल्याला किती अभ्यास करायचा आहे याचे ओरिएंटेशन करायचे आहे. जनरल सायकोलॉजीमध्ये तुम्ही सोशल सायकोलॉजी म्हणजेच सामाजिक मानसशास्त्र या विषयाचा अभ्यास करणार आहोत. या विषयाचा कोड नंबर PSY 23-0 असा आहे. या विषयाचा पहिला चॅप्टर किंवा पहिलं युनिट आहे अंडरस्टँडिंग सोशल सायकोलॉजी. मराठीत या प्रकरणाचं नाव म्हणजे सामाजिक मानसशास्त्राची ओळख. थोडक्यात सामाजिक मानसशास्त्र म्हणजे काय, सामाजिक मानसशास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो, सामाजिक मानसशास्त्राचं स्वरूप काय, सामाजिक मानसशास्त्राची व्याप्ती काय याचा अभ्यास आपल्याला पहिल्या चॅप्टरमध्ये
किंवा पहिल्या प्रकरणामध्ये करायचा आहे. आता आपण पॉईंटनुसार नक्की कशाचा अभ्यास करायचा आहे याबद्दल थोडक्यात चर्चा करणार आहोत. पहिल्या चॅप्टरमध्ये 1.1मध्ये आपण डेफिनेशन, नेचर आणि स्कोप म्हणजे सामाजिक मानसशास्त्राची व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती याचा अभ्यास करणार आहोत. कोणतेही शास्त्र म्हटले की त्याची व्याख्याही आलीच. त्याचबरोबर त्या शास्त्राचं स्वरूप काय आहे, त्या शास्त्राची व्याप्ती कुठपर्यंत पसरलेली आहे हे आपल्याला ओघानेच बघावेही लागते. म्हणून 1.1मध्ये व्याख्या, स्वरूप आणि व्याप्ती याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर 1.2मध्ये हिस्ट्री अँड रिलेटेड फील्ड्स, सामाजिक मानसशास्त्राचा इतिहास आणि त्याचा इतर शास्त्राशी असणारा संबंध याची थोडक्यात चर्चा आपण 1.2मध्ये करणार आहोत. त्यानंतर 1.3मध्ये मेथड टू स्टडी द सोशल बिहेवियर. कोणत्याही शास्त्राचा अभ्यास करायचं झालं तर अभ्यास करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात आणि त्या पद्धतीचा विचार या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. उदाहरण घ्यायचं म्हटलं, निरीक्षणात्मक पद्धत, प्रायोगिक पद्धत, अप्रायोगिक पद्धत, सहसंबंधात्मक पद्धत या प्रक्रियांचा अभ्यास आपल्याला 1.3मध्ये करायचा आहे. त्यानंतर या प्रकरणातील 1.4 म्हणजे रोल ऑफ थेअरी इन सोशल सायकोलॉजी, सामाजिक मानसशास्त्रात सिद्धांताची भूमिका. म्हणजेच सामाजिक मानसशास्त्रामध्ये सिद्धांताची भूमिका काय आहे, सिद्धांताला किती महत्त्व आहे याचा विचार, याची चर्चा आपल्याला 1.4मध्ये करायची आहे. आणि या चॅप्टरमधील शेवटचा पॉईंट म्हणजे ॲप्लिकेशन. जे काय आपण या प्रकरणात पाहिलेले आहे त्याचं ॲप्लिकेशन कुटुंब, कायदा, आरोग्य आणि वेगवेगळे कारखाने, कंपनी यामध्ये करायचे आहे. अशा पद्धतीने पहिला चॅप्टर किंवा पहिले युनिट आपल्याला अभ्यासायचे आहे. त्यानंतर सोशल सायकोलॉजीमधील दुसरं युनिट आहे अंडरस्टँडिंग सेल्फ अँड जेंडर. म्हणजे स्व आणि लिंगभाव ओळख. स्व म्हणजे मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर म्हणजे सो होय. आणि लिंगभाव ओळख, स्त्री किंवा पुरुष या संबंधित ही संकल्पना, या संकल्पनेचा अभ्यास आपल्याला दुसऱ्या प्रकरणामध्ये करायचा आहे. या प्रकरणातील 2.1मध्ये सेल्फ, रियल, आयडियल अँड सोशल सेल्फ म्हणजेच स्व, वास्तव, आदर्श आणि सामाजिक स्व. सो म्हणजे स्वतः. मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर सोमध्ये आपल्याला द्यावं लागते. सोचे असणारे वेगवेगळे प्रकार
आपण 2.1मध्ये पाहणार आहोत. त्यानंतर 2.2मध्ये कन्सेप्ट रिलेटेड टू सेल्फ, सेल्फ कन्सेप्ट, सेल्फ प्रेझेंटेशन, सेल्फ रेग्युलेशन. मराठीमध्ये स्वशी संबंधित संकल्पना, स्वसंकल्पना, स्वसादरीकरण आणि स्वनियमन या संकल्पनेचा अभ्यास 2.2मध्ये आपणाला करायचा आहे. त्यानंतर या प्रकरणातील 2.3 जेंडर अँड जेंडर रोल डेव्हलपमेंट म्हणजे लिंग आणि लिंग भूमिका विकास. स्त्री पुरुषांचा विकास कोणकोणत्या माध्यमातून होतो, पर्यावरणाचा, समाजाचा त्याच्या वाढीवरती कसा परिणाम होतो, भूमिका बदल कसा होतो, भूमिका विकास कसा होतो. यानंतर दुसऱ्या प्रकरणातील 2.4 जेंडर डिफरन्स इन सेल्फ इस्टीम, आदरामधील लिंगभेद. आणि या प्रकरणातील शेवटचा मुद्दा म्हणजे इम्प्रेशन फॉर्मेशन अँड इम्प्रेशन मॅनेजमेंट, स्वप्रभाव निर्मिती आणि स्वप्रभावाचे व्यवस्थापन. आपण समाजामध्ये वावरत असताना किंवा वर्तन करत असताना स्वप्रभावाची निर्मिती करत असतो किंवा इतरांवरती प्रभाव पाडण्याचाही प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर स्वप्रभावाचं व्यवस्थापन कसं करता येईल या संबंधित चर्चा आपल्याला 2.5मध्ये करायची. त्यानंतर सामाजिक मानसशास्त्रामधील आपण तिसऱ्या प्रकरणाचा विचार करूया. प्रकरणाचं नाव आहे ग्रुप बिहेवियर अँड सोशल इन्फ्लुएन्स, समूह वर्तन आणि सामाजिक प्रभाव. सामाजिक मानसशास्त्रामध्ये समूह वर्तनाला आणि सामाजिक प्रभावाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कारण अगोदरच चर्चा केल्याप्रमाणे मानव हा समाजशील प्राणी आहे. तो समाजामध्ये असताना वेगवेगळ्या रूढी परंपरा मानत असतो आणि त्याचे पालनही करण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर तो जर एखादे वर्तन करत असेल तर त्या वर्तनावरती सामाजिक प्रभावसुद्धा पडलेला असतो. म्हणून या दोन संकल्पना अतिशय महत्त्वाच्या आहेत. या प्रकरणात 3.1मध्ये समूहाची व्याख्या, वैशिष्ट्ये आणि वर्तनाचे प्रकार याचा विचार आपण करणार आहोत. त्यानंतर 3.2मध्ये ग्रुप डिसिजन मेकिंग, कॉर्पोरेशन वर्सेस कॉम्पिटिशन, मराठीमध्ये समूह निर्णय प्रक्रिया, सहकार्य विरुद्ध स्पर्धा. समूह निर्णय प्रक्रियेवरती अनेक वेगवेगळ्या घटकाचा परिणाम होत असतो. याचीही चर्चा आपल्याला 3.2मध्ये करायची आहे. त्यानंतर 3.3मध्ये लीडरशिप अँड इट्स स्टाईल म्हणजेच नेतृत्व आणि नेतृत्वाची शैली. नेतृत्व म्हणजे काय व नेतृत्वाच्या असणाऱ्या वेगवेगळ्या शैली याची चर्चा आपल्याला 3.3मध्ये करायची आहे. त्यानंतर 3.4मध्ये व 3.5मध्ये सामाजिक प्रभावाच्या अंतर्गत येणाऱ्या कन्फर्मिटी म्हणजेच अनुसारिता
याचे स्वरूप आणि घटक याचा अभ्यास करायचा आहे. त्याचबरोबर 3.5मध्ये अनुपालन संकल्पना आणि वाढविण्याचे तंत्रे या तंत्रांचा अभ्यास आपल्याला 3.5मध्ये करायचे आहे. त्यानंतर या प्रकरणातील या विषयातील शेवटच्या प्रकरण म्हणजे ॲटिट्यूड्स अँड प्रेजुडाइस, अभिवृत्ती आणि पूर्वग्रह. व्यक्तिमत्वाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हा चॅप्टर किंवा हे प्रकरण अतिशय महत्त्वाचे आहे. 4.1मध्ये डेफिनेशन, नेचर आणि कंपोनंट ऑफ ॲटिट्यूड्स म्हणजे अभिवृत्तीची व्याख्या, स्वरूप आणि अभिवृत्तीच्या परिमिती या प्रक्रियांचा किंवा संकल्पनेचा अभ्यास 4.1मध्ये करणार आहोत. त्यानंतर 4.2मध्ये इन्फ्लुएन्स ऑफ ॲटिट्यूड ऑन बिहेवियर, अभिवृत्तीचा वर्तनावर होणारा परिणाम कसा होतो याचा अभ्यास आपल्याला 4.2मध्ये करायचा आहे. त्यानंतर या प्रकरणातील तिसरा मुद्दा म्हणजे ॲटिट्यूड फॉर्मेशन अँड चेंज, अभिवृत्ती निर्मिती आणि बदल. अभिवृत्तीची निर्मिती कशी होत असते आणि निर्मिती होण्यास कोणकोणते घटक कारणीभूत होतात, त्याचबरोबर परिस्थितीनुसार, सामाजिकतेनुसार अभिवृत्तीमध्ये कसे बदल होतात याचा अभ्यास आपल्याला 4.3मध्ये करायचा आहे. त्यानंतर या प्रकरणातील दुसरी संकल्पना म्हणजे प्रेजुडाइस म्हणजेच पूर्वग्रह. पूर्वग्रह हे चांगल्याही प्रकारचे असतात आणि ते चुकीच्याही पद्धतीचे असू शकतात. पण आपण नेहमी नकारात्मक पद्धतीने पूर्वग्रहाकडे पाहत असतो. ज्यावेळेस ह्या प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत त्यावेळेस तुम्हाला ते विस्तृतपणे चर्चा केली जाईल. या प्रकरणातील 4.4मध्ये प्रेजुडाइस अँड डिस्क्रिमिनेशन इट्स कॉजेस, पूर्वग्रह आणि भेदभाव निर्माण होण्याची कारणे याचा अभ्यास आपण 4.4मध्ये करणार आहोत. या प्रकरणातील शेवटचा मुद्दा म्हणजे टेक्निक्स टू रेड्यूस प्रेजुडाइस. आपले बालपणापासून विकास होत असताना वेगवेगळे पूर्वग्रह तयार होत असतात आणि ते पूर्वग्रह कमी करण्यासाठी काही टेक्निक्स, काही तंत्रे आहेत. त्या तंत्रांचा विचार आपण 4.5मध्ये करणार आहोत. अशा पद्धतीने एकूण 4 प्रकरणाचा अभ्यास आपल्याला सामाजिक मानसशास्त्रामध्ये करायचा आहे. पुढच्या लेक्चरला आपण प्रत्यक्ष अभ्यासक्रमाला सुरुवात करणार आहोत. धन्यवाद.